नाशिक पुणे महामार्गावरील सिंदेपळसे गावातील टोल नाका काल सायंकाळी तिथे काम करणाऱ्या कामगारांनी वेतन कपातीच्या निर्णयाविरुद्ध रोष व्यक्त करत बंद केल्याची बातमी सगळ्यात आधी जनमत मराठी वाहिनीनं प्रेक्षकांना दिली होती. काल सायंकाळी टोल प्रशासनानं कामगारांना उद्या सकाळी म्हणजे आज सकाळी या प्रकरणी तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु दुपार उलटून गेली तरी अद्याप याबाबत कोणतीच चर्चासुद्धा झाली नसल्याची बाब समोर येत आहे. आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो, दुपारच्या वेळेला सुद्धा टोल नाक्याची जी वसुली आहे ती कामगारांनी काम बंद आंदोलन केल्यामुळे पूर्णपणे बंद आहे. वाहनं मात्र सर्रास ये जा करतायत. वाहन चालकांशी जरी यामुळे चंगळ होत असली तरी काम बंद असल्यामुळं कामगारांना मात्र अडचणींना सामोरं जावं लागतंय, यात काही शंका नाही. जनमत मराठी वाहिनीनं याबाबत टोल कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. होते त्यांना फक्त 25% पेमेंट दिले. याच्यावर आम्ही त्यांना जाब मागितल्यानंतर त्यांनी आम्हाला असं उत्तर दिलंय की ते नेक्स्ट मंथमध्ये म्हणजे जो आता जूनमध्ये आम्ही तुमचं पूर्ण पेमेंट परत तो मागचा पेमेंट जो आमच्याकडे थक बाकी आहे 25% मधला तर उरलेलं 25% आम्ही पेमेंटमध्ये ॲड करून देऊ. मग ठीक आहे, यांचं जर असं म्हणणं आहे का आम्हाला कंपनीला प्रॉफिट नाही आहे, आमचं इन्कम नाही आहे किंवा आम्ही आता सध्या एवढी प्रशासन व्यवस्था नाही हँडल करू शकत आहे किंवा जे त्यांचं म्हणणं आहे का सोशल डिस्टन्स आहे तो ठेवला पाहिजे. मग ठीक आहे, तुम्ही ठेवा, तेवढा स्टाफ पाहिजे तुम्हाला 50% स्टाफ पाहिजे ना, मग तुम्ही उरलेला 50 स्टाफ जो स्टाफ आहे त्यांना पेमेंट घर बसल्या करा. ठीक आहे, घर बसल्या नका करू, ड्युटीज व्यवस्थित लावा, सगळ्यांना इक्वल करा. जर तुम्ही एकालाच धरताय तर मग बाकीच्यांचं काय करायचं? बाकीच्यांचा उदरनिर्वाह 25% पेमेंटमध्ये होत नाही आहे ना सर. मग याकरता जे माननीय आमचे पाटील साहेब आहे अकाउंटंट, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही पुढच्या महिन्यात तुमचं पेमेंट पूर्ण पेमेंट आणि जे 25% राहिलेले पेमेंट ॲड करू. त्यातलं कुठलंही आश्वासन पूर्ण न करता आज यांनी डायरेक्टली हात वर केलेले आहेत की आम्ही ह्या जे आश्वासन दिलं आहे ते पूर्ण नाही करू शकत किंवा तुमचे पूर्ण पेमेंट नाही देऊ शकत. मग आता असं बोलण्याआधी त्यांनी 1 महिन्यापूर्वी आश्वासन दिलं होतं, त्याचं काय? वारंवार आम्हाला उडवाउडवीची उत्तरं दिले जात आहेत, त्याचं काय? जोपर्यंत आमच्या या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत इथं टोल चालू होणार नाही आणि इथल्या कुठल्याही कर्मचाऱ्याला काहीही झालं किंवा कामावरून काढून टाकलं तर याला पूर्णपणे टोल प्रशासन जबाबदार राहील किंवा कोणाची जीवितहानी, वित्तहानी, मारहाणी काही झालं याला पूर्णपणे टोल प्रशासन जबाबदार राहील. तुम्हाला कोणकोणत्या गैरसोयी इथं आढळतात? तुम्ही काम करताय एक महिला कर्मचारी म्हणून, ज्या सुविधा नाहीत त्याच्याबद्दल काय माहिती द्याल? सर ॲक्च्युली आत्ता जी आपल्या महाराष्ट्रावर जे संकट आलं आहे, जे महामारी म्हणतो आपण कोरोनाची वगैरे, अख्ख्या भारतातच ह्या सगळ्या गोष्टींना फेस करावं लागतं आहे. अशा सिच्युएशनमध्ये जर आम्ही रस्त्यावर काम करतो, इथं हजारो लोक येतात, हे विविध देशांमधून वगैरे सगळीकडून अनेक प्रकारचे लोक इथे येतात सर. आमचं जे पैसा आपण म्हणतो ती देवाणघेवाण चालते सर इथं प्रत्येक गोष्टीचे. मग इथं प्रत्येक जो एम्प्लॉई याच्याकडं कुठल्याही प्रकारची सेफ्टी नाही. हे जे मास्क आम्ही वापरतो हे आम्ही स्वतः घरून आणलेले आहेत. हे जे हँडग्लोव्ज आहे सर, हे बघा, ह्या कंडिशन बघा ह्या हँडग्लोव्जची, ही जी कंडिशन आहे ह्या कंडिशनमध्ये जर आम्ही हँडग्लोव्ज वापरतो, हे हँडग्लोव्ज आम्ही 8-8 दिवस जर वापरायचे आहे तर मग काय उपयोग आहे? इथं आम्हाला कुठल्याही प्रकारची सुरक्षा अवेलेबल नाही आहे. हे जे आम्ही आणि ह्या महामारीत जर आम्ही रिस्क घेऊन काम करतोय तर कंपनीने आम्हाला पॉलिसी तरी अवेलेबल करून द्यायला पाहिजे की नाही? वरतून यांचं असं तुमच्या एरियामध्ये कोरोना पेशंट सापडलं, तुम्हाला ड्युटीवर येता येणार नाही, तुम्हाला गाडी घ्यायला येणार नाही, हे यांचे रूल्स आहे. कोरोना पेशंट सापडलं, आता तर अख्ख्या जगात सापडतंय म्हणजे पूर्ण जगालाच ऑडिट टाकणार आहे का हे? मग याच्यावर सोल्युशन काय आहे? इथल्या जे आम्ही वॉशरूम यूज करतो सर, एकदा तुम्ही आमच्या लेन बघा, इतक्या घाणेरडा आहे, त्याच्यात माणूस श्वास सुद्धा घेऊ शकत नाही. आम्ही 8-8 तास तिथं काम करतो. मग हे सगळं खुर्च्या बघा, सगळ्या खुर्च्या तुटलेल्या आहेत. बूथ सॅनिटाईज कधी केलेले? आतापर्यंत एकदाही सॅनिटाईज नाही केलेले. 3 महिन्यात ह्या महामारीत एकदा सुद्धा बूथ सॅनिटाईज झालेले नाही. आणि टोलचं कामकाज सुरू होऊन किती दिवस? 20 एप्रिल पासून कामकाज सुरू झालेलं आहे. तेव्हापासून एकदाही बूथ एकदाही बूथ सॅनिटाईज सॅनिटाईज केलेलं ना? नाही. तुम्हाला मास्क मिळाले? मास्क एकदा दिले आम्हाला. कंपनी मास्क आहे का कोणाकडे? हे बघा कंपनी, हे सगळे जे मास्क आहे ना हे सगळ्यांनी घरून आणलेले मास्क घेतले. याच्या आधी ज्या वेळेला असे वाद झाले त्या वेळेला काही लोक इथली जी आहेत ती लोक पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडवत असतात. ह्या मंडळींशी तुम्ही संपर्क केला काय? कोण आहेत ही माणसं? नाही, ही माणसं फक्त कंपनीने त्यांना म्हणजे एक त्यांचा आधार म्हणून त्यांना घेतलेले हाताशी. हे तुमच्याकडे काम, तुमच्या थ्रू कामाला लागलेले आहेत, मग तुम्ही यांना मॅनेज करा, बाकी आम्ही तुम्हाला मॅनेज करतो. या पद्धतीचे लेवलची यांचे काम आहेत.
तर आता काय अपेक्षा आहे नेमकी? आमची अपेक्षा एवढीच आहे का आम्हाला सगळं जे आमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या. आमचे जेवढे पेमेंट थकलेले तेव्हा यांनी आम्हाला दिलेले नाही आहेत ते सगळे पेमेंट आम्हाला मिळाले पाहिजे. तोपर्यंत तो टोल बंद राहील आणि ह्या टोलवर दुसरा कुठलाही कर्मचाऱ्याला आम्ही काम करू देणार नाही बाहेरच्या. टोल पूर्णपणे बंद राहील. आणि मेन म्हणजे 3 वर्ष झाले आम्ही काम करतोय, आम्हाला आमच्या Payment पेमेंटची slip नाहीये. payment slip नाही मिळाली, Joining जॉईनिंग letter लेटर नाही नाहीये. मिळालं. याच्यासाठी वारंवार आम्ही यांच्याशी आंदोलन ESIC करतोय. फंडचे आम्हाला लेटर सुद्धा त्यांनी अलाउड केले नाही. ESIC चे पैसे कट करतात, पेमेंट वगैरे सगळं काही किती पेमेंट पडतं पूर्णपणे त्याचं काही आम्हाला पूर्ण डिटेल त्यांनी दिलेली नाही. फक्त पेमेंट करतात अकाउंटवर तेवढंच पेमेंट स्लिप मागितली का मॅडम देऊ, सर देऊ, पुढच्या महिन्यात तुम्हाला लागेल तेव्हा. आणि लेडीजचं असं आहे मोस्टली आता मागच्या एप्रिल महिन्यात जे आमचं 2500 रुपये पेमेंट झाले तर मुलींचं डेबिट कट केलं गेलेलं आहे. तर लेडीजला 2500 पेमेंट पडतं तर 500 रुपये जर ते डेबिट भरते दर महिन्याला तर मग त्याच्यामध्ये मुलींनी घर चालवायचं कसं? इथं सगळ्या मॅरिड बायका आहेत, सगळ्यांना त्याचे प्रॉब्लेम्स आहे. आजपर्यंत इथं 3-4 लेडीज अशा प्रेग्नंट वगैरे होत्या, त्यांना पेड लीव पण दिलेलं नाही. कुठल्याही प्रकारची जी लेडीजला सेफ्टी पाहिजे ती एकही मिळालेली नाही आहे. या महिला कर्मचाऱ्यांनी मांडलेल्या समस्या गंभीर असून टोल प्रशासनाचं यावर नेमकं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी टोल मॅनेजर यांच्याशी जनमत मराठी वाहिनीनं संवाद साधला आणि त्यांचंही म्हणणं ऐकून घेतलं. इनकी वजह यही है कि इनको सैलरी जो है पिछले महीने की 50% आई हुई है. तो ये अभी ये लोग ये मान रहे हैं कि इनकी यही मांग है कि हमारे को सैलरी जो है वो 100% होनी चाहिए जी. स्टाफ भी पूरा होना चाहिए, टोल पे आना चाहिए. ये सोशल डिस्टेंसिंग और इसकी वजह से कंपनी ने आधा सिस्टम कर दिया है स्टाफ का. लेकिन इनकी मांग यही है कि इनको पूरी सैलरी मिलनी चाहिए जी. कंपनी ने अभी इनको 50% ही दिया हुआ है. जी. सारी इंडस्ट्री की अभी यही हालत है क्योंकि बिजनेस तो है नहीं. हमारे यहाँ का बिजनेस जो है पहले से 1/3 हो गया है. तो उसकी वजह से कंपनियों ने ये सैलरी में डिक्रीज कर दिया है सबकी. अभी इनकी ये मांग है वो हम हेड ऑफिस तक लेके जाएंगे. उसमें जो हुआ कॉम्प्रोमाइज़ बीच का कोई ना कोई रास्ता निकलेगा. क्या आपको लगता है कि यहाँ जो काम करने वाले कर्मी हैं उनकी ये मांग जायज़ है कि उन्हें पूरी तनख्वाह मिले? जायज़ तो है क्योंकि उनको ऐसे लगता है कि हम तो काम कर रहे हैं, हमारे को सैलरी मिलनी चाहिए. लेकिन सैलरी मिलनी चाहिए बरोबर है, लेकिन कंपनी को भी तो अपनी सारी चीज़ें देखनी है. जी. जब हाईवे अथॉरिटी किसी टोल प्लाज़ा को खड़ा करती है तो क्या उसमें इस तरह का कोई कानूनन प्रावधान होता है कि कंपनी किसी भी वक्त इन कर्मियों की तनख्वाह कम कर सकते हैं, बंद कर सकते हैं या उन्हें देने में उसकी कटौती कर सकते हैं? कानून में क्या प्रावधान है? NHI ने थोड़ी कोई प्रावधान बनाया है. ये तो अभी ये महामारी के कारण अभी हाई कोर्ट का भी डिसीजन आया था पिछली बार कि आपको स्टाफ 1/3 रखना है. यानी जब हाईवे अथॉरिटी टोल प्लाज़ा शुरू करवाती है और कर्मियों को काम पर रखने की जो मंजूरी दी जाती है उसमें तनख्वाह का जो प्रावधान होता है उसमें ऐसी कोई बात है नहीं कि आप कम कर सकते हैं या उसे कट कर सकते हैं. ऐसा कोई प्रावधान नहीं है. तो उसके बावजूद ये कटौती हो रही है. आपका कहना है कि महामारी की वजह से, कोरोना की वजह से जो लॉकडाउन हुआ उस लॉकडाउन में कंपनी को रेवेन्यू नहीं मिला, इसलिए कंपनी की हालत खस्ता है और इसलिए आप तनख्वाह कम देने जा रहे हैं. तो उस तरह कंपनी के पास उस तरह की अथॉरिटी है क्या सर कि वो तनख्वाह कम दे सके? कानूनन ये जायज़ है क्या? कानूनन की बात नहीं है. सारी इंडस्ट्रीज़ का आज यही फैसला है. उन्होंने तो याचिका भी दायर की हुई है ये सैलरी के कारण कि पूरे स्टाफ को सैलरी कहाँ से कहाँ तक देंगे, क्योंकि ये लॉकडाउन तो अभी खुलने का आगे का कभी कोई रास्ता नज़र आता नहीं है. 3-4 महीना और हमारा ये जो बिज़नेस है वो वैसे ही सिलेक्ट चलता ही रहेगा, क्योंकि आगे पीछे सारी इंडस्ट्रीज़ बंद है. MIDC वगैरह जो हैं आगे वो सारी बंद पड़ी हुई है. तो आगे 3 महीना भी और ये लगता नहीं है कि बिजनेस हमारा ट्रैक पे आएगा. तो जब तक कि कंपनी को प्रॉफिट नहीं होता, कर्मियों के प्रॉफिट की बात नहीं है. जो कलेक्शन चल रहा था रेगुलर वैसे भी उनको वो सबको सैलरी मिल रही थी. ये अभी महामारी चालू हुई है तभी तो ये प्रॉब्लम हुआ है ना. इससे पहले इनको कोई सैलरी का प्रॉब्लम था ही नहीं. कितने वर्षों से ये वसूली चल रही है यहाँ पर? अभी ये शायद 3रा वर्ष है. तो 3 वर्ष में इतनी
इतनी अमाउंट कंपनी के पास बनी ही नहीं कि अगर एक आध दूसरा महीना इस तरह की कोई आपदा आए तो कंपनियों के कर्मियों का वो भुगतान कर सके उनके कामकाज का। सर ये बीओटी प्रोजेक्ट है जी। ये 18 साल का प्रोजेक्ट रहता है। तो इसका कलेक्शन ऐसे नहीं रहता है कि अभी उनको प्रॉफिट होगा या जितना कंपनी ने इसके ऊपर खर्चा किया है उसका ब्याज भी निकलता है नहीं निकलता है, वो तो सब उनको ही मालूम रहता है। हमारे को तो उतनी आइडिया तो रहती नहीं है। ये 18 साल के लिए इन्होंने पूरा रोड बनाया, बिल्डिंग बनाई, सारी चीज़ें, उसके ऊपर इन्वेस्टमेंट है। वो NHI और ये मॉर्थ की तरफ से जो है वो क्या है वो उतनी जानकारी हम रखते नहीं है। ये जो कर्मी अभी ऑपरेशन का ही काम कर रहे हैं, जो कर्मी आज काम बंद कर यहाँ पर बैठे हुए हैं, आप उनसे क्या गुजारिश करेंगे, क्या उम्मीद रखते हैं आप उनसे? मैं तो यही बोलूँगा कि ये सॉल्यूशन है नहीं जो ये इन्होंने टोल बंद करके रखा है, क्योंकि ये भी तो कंपनी का लॉस ही कर रहे हैं और कुछ कर नहीं रहे। कंपनी ने इनको अभी तक इतना संभाला हुआ है तो ये इनको ये करना नहीं चाहिए था। ये बैठें बात करें कुछ भी कर सकते हैं, लेकिन ये नहीं करना चाहिए था मेरे साथ। इन लोगों ने पहले कभी बात ही नहीं की आपसे? मेरे से तो बात की नहीं। कंपनी से भी कोई डायलॉग ही नहीं हुआ है? नहीं, मैं अभी आया हूँ। कल रात जनमत मराठी न्यूज़ ने ये खबर चलवाई, यानी मीडिया तक बात पहुंची, आप तक या कंपनी की अथॉरिटी तक क्यों नहीं पहुंचती सर? कहाँ डिस्टर्बेंस होता है? कौन सी बात? ये टोल बंद की? हाँ, टोल बंद की बात तो हेड ऑफिस तक तो पहुंच गई है जी। अभी वो बैठ के इनके जो हैं जिनके थ्रू ये पूरा स्टाफ हमारे यहाँ पे लगा हुआ है, जैसे संजय तुंगार जी हैं, वालम बोराड़े जी हैं, अन्ना टेरिंगे जी हैं, उनके साथ बैठ के फिर कुछ ना कुछ। ये लोग कौन है जिनके नाम आपने लिए? ये कोई टेंडर होल्डर्स है या इनके लीडर है या कंपनी की अथॉरिटी है, कौन है? नहीं, कंपनी किसी के कुछ भी नहीं है। तो कंपनी उनके साथ बात करके इनके सवालों पर उनसे बात करके फैसला क्यों लेगी? कंपनी का शुरू से ही ये लोगों ने उनको ही आगे किया था। इनका जब भी कोई मसला होता था तो ये लोग उनको ही आगे करते थे, उन्हीं से बात करवाते थे। तो इसलिए मेरे को भी अभी भी ऐसा ही लग रहा है कि शायद ऐसे ही होगा। तो ये लोग हर बार हर मसले में आकर के डिस्कस करवा देते हैं। हाँ, एज अ मीडिएटर आपसे काम करते हैं और आप उनकी राय मान लेते हैं। राय मानना या नहीं, वो बीच का रास्ता निकलता है बैठ के अच्छा, बात ये करने लोग में। बीच का रास्ता निकलवा देते हैं। हाँ। अच्छा, अगर ये लोग इस बार कहे कि नहीं पूरी की पूरी तनख्वाह मिलनी चाहिए तो क्या आप मानेंगे? कैसे मानेंगे? कंपनी भी नहीं मानेगी, क्योंकि अभी आपको भी मैंने पहले भी बता चुका हूँ कि कलेक्शन तो है नहीं, आपने अभी बताया कि ये लोग आएंगे, बात करेंगे और रास्ता निकलेगा। बीच हर का बार रास्ता ऐसे ही होता निकलेगा। आया है। मान लीजिए कि इस बार वो कहते हैं कि नहीं सर 100% पेमेंट देना ही होगा, तो क्या आप मानेंगे? नहीं, कंपनी तो मानती ना नहीं है, मेरे हिसाब से तो नहीं मानेंगे। 100% पेमेंट तो मानेंगी नहीं, क्योंकि 100% पेमेंट ये महीने का मसला थोड़ी है। आगे की 2-3 महीने और जब तक ट्रैक पे आ जावे पूरा टोल का कलेक्शन, तब तक का मसला है। खाली ये महीने का मसला होता तो वो हल हो जाता था। अच्छा, मान लीजिए कि ये लोग काम पर नहीं आते हैं, जल्दी से काम शुरू नहीं होता है, तो ऑप्शन क्या है? इनको निकलवा देंगे, दूसरे लोग लेंगे या क्या नहीं, करेंगे? ऐसा कोई ऑप्शन फिलहाल कंपनी नहीं सोच। कुछ सोच विचार नहीं हुआ है अभी तक। ठीक है, धन्यवाद सर, आपने हमसे बातचीत की और उम्मीद करते हैं कि जल्द से जल्द ये मसला हल हो और ठीक से पूरा कामकाज जो है वो जैसे पूरे में चल रहा था वैसा ही चले। बहुत बहुत धन्यवाद आपका। बाइट टोल मैनेजर। संचारबंदीत टोल बंद राहिला आणि पैसा येणं बंद झालं म्हणून पगारासाठी कंपनीकडे पैसा नाही अशी सबब टोल कंपनीनं मांडली आहे। दरम्यान नाशिकचे कामगार आयुक्त यांनी 23 मार्च 2020 रोजी आपल्या कार्यालयाच्या नोटीस फलकावर एक आवाहन चिटकवलं होतं। त्यावर त्यांनी नाशिकच्या कंपनी मालकांना कोरोना विषाणू प्रसाराच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी करायच्या उपाययोजनांमुळे अनुपस्थित राहिलेल्या कामगार कर्मचाऱ्यांचं वेतन कपात करू नये याबाबत आवाहन केलं होतं। त्याचं टोल नाक्यावरती पालन झालं, पण ते फक्त ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपुरतंच। मुळात बूथमध्ये काम करणाऱ्या, रस्त्यावर उभं राहणाऱ्या सर्वसामान्य कामगारांसाठी हा नियम सोयीस्कररित्या दडवला गेल्याचं कामगारांनी जनमतशी बोलताना बोलून दाखवलं। मुळात नुसतं आव्हान करून भागणार नाही,
कारण देशाचे पंतप्रधानांपासून ते कामगार आयुक्तांपर्यंत सगळी मंडळी फक्त माध्यमांवरून आवाहन करते आहे, परंतु गरज आहे ती ठोस काहीतरी कायदा करण्याची. आणि भारतात कामगार हिताचे कायदे सहजासहजी भांडवलदार वर्ग होऊ देत नाही, अशी परंपरा चालत आलेली आहे. त्यातही प्रत्येक कंपनीनं काही स्थानिकांना सोबत घेऊन कामगारांवरती दबाव तंत्र अवलंबण्याची नवीन व्यवस्थाच कार्यान्वित केल्यानं कामगार मात्र देशोधडीला लागलाय. आता या सगळ्या प्रकरणात प्रशासन पाऊल काय उचलतं, टोलचं कामकाज आणि कर्मचाऱ्यांच्या घरची बंद असलेली चूल पुन्हा कधी सुरू होते, याकडं सगळ्या नाशिककरांचं लक्ष लागलं आहे. जनमत मराठी वाहिनीसाठी ब्युरो चीफ RR पाटील, शिंदे पळसे टोल नाका, नाशिक.